नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आज आपण TY-G3 पेपरमधला जनरल पेपरचा तसेच S1 मधला S1 पेपरचा जे काही टॉपिक बघणार आहोत त्यापैकी राग आणि रागाशी रिलेटेड काही संकल्पना आपण त्यामध्ये बघणार आहोत. तर मुळात फर्स्ट इयरला तुम्ही बघितलं असेलच राग म्हणजे काय, किंवा वेगवेगळे राग आपण फर्स्ट इयरला पण शिकलेलो आहोत. तर त्या रागाशी रिलेटेड कन्सेप्ट्स आज आपण बघणार आहोत. तर त्याच्यापैकी कोणत्या कोणत्या कन्सेप्ट आपल्याला बघायच्या आहेत की शुद्ध राग म्हणजे काय, जोड राग म्हणजे काय, संकीर्ण राग म्हणजे काय, त्याच पद्धतीने आश्रय राग, अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आपण बघणार आहोत. तर एकामागून एक मी कन्सेप्ट त्या तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी राग म्हणजे काय, राग निर्मिती करणं किंवा राग म्हणजे काय की आपल्या आणि दुसऱ्याच्या मनाचं मनोरंजन करणारी मालिका म्हणजे राग, की ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की रागात कमीत कमी 5 स्वर असावे लागतात किंवा रागामध्ये कोमल तीव्र स्वर असतात. त्याचप्रमाणे रागाचं एक विशिष्ट अंग असतं किंवा रागाला एक विशिष्ट स्वरसमुदाय असतात, त्याप्रमाणे राग आपल्याला प्रेझेंट करावे लागतात. रागाला थाट असतो, जाती असते, वादी आणि संवादी या असतात. या सगळ्या बेसिक कन्सेप्ट्स आपण बघितल्यात. पण हे इतके सगळे राग आहेत, त्या रागांचं वर्गीकरण कसं गेलेलं आहे आणि त्या वर्गीकरणामुळे काय होतं की आपल्याला ते राग शिकायला पण सोपे पडतात किंवा जवळजवळचे रागांचा अभ्यास करणं सुद्धा आपल्याला खूप सोयीचं जातं, सोपं जातं. कारण असे काही स्वरसमुदाय अनेक रागांमध्ये सारखे वापरले गेलेले असतात, तरीसुद्धा ते राग वेगवेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करावे लागतात. तर त्याचा अभ्यास करायला सुद्धा आपल्याला जास्त सोपं व्हायला मदत होते. तर सगळ्यात आधी आपण बघूयात की रागाशी रिलेटेड कन्सेप्ट म्हणजे शुद्ध राग म्हणजे काय. सर शुद्ध राग म्हणजे ज्या रागामध्ये दुसऱ्या कोणत्याही रागाची छाया येत नाही, म्हणजे ज्या रागाचे स्वरूप हे अत्यंत स्वतंत्र असते त्याला शुद्ध राग असं म्हणतात. जसं की राग यमन आहे, भैरव आहे, मालकंस आहे, बागेश्री आहे, काफी आहे, खमाज आहेत. म्हणजे हे सगळे राग जे आहेत ही शुद्ध रागाचीच उदाहरणं आहेत. म्हणजे कोणत्याही रागांचे स्वरसमुदाय किंवा कुठल्याही रागाची एखादी छाया पडली आहे किंवा एखादा राग आपल्याला त्या रिलेटेड जवळचा वाटतोय असं काही त्याच्यामध्ये येत नाही. स्वतंत्ररित्या ते राग आपल्याला मांडता येतात, त्याला शुद्ध राग असं म्हणतात. की जसे आपण बेसिक ज्याला म्हणतो की बेसिक लेवलला आपल्याला ते राग सुरुवातीला आधी शिकतात आणि मग त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्रकार शिकतो. जसं भैरव शिकल्यानंतर भैरवचे वेगवेगळे प्रकार किंवा बागेश्री शिकल्यानंतर बागेश्रीचे वेगवेगळे प्रकार, अशा पद्धतीने आपण ते राग शिकतो. पण सगळ्यात आधी आपल्याला मूळ काय आहे, मूळ राग काय आहे किंवा काय म्हणतात त्याला प्रिमिटिव्ह किंवा बेसिक राग काय आहे ते शिकणं खूप गरजेचं आहे. तर ते बेसिक राग म्हणजे काय झाले की ते शुद्ध राग, की ज्याच्यामध्ये कुठल्याही रागाची छाया आपल्याला दिसत नाही, त्याला शुद्ध राग असं म्हणतात. आता दुसरी कन्सेप्ट अशी आहे की छायालग राग म्हणजे काय की ज्या रागामध्ये दुसऱ्या रागाची छटा दिसते त्याला छायालग असं म्हणतात. जसं की उदाहरणार्थ आहे जयजयवंती, की ज्याच्यामध्ये जयजयवंती हा दोन्ही अंगाने गायला जातो, देस अंगाने पण आणि बागेश्री अंगाने पण. ओके, सो TYच्या ज्यावेळेस मी जयजयवंती तुम्हाला पोस्ट करेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन की बागेश्री अंग आणि देस अंग कशा पद्धतीने घेतले जातं. म्हणजे थोडक्यात काय की कुठल्या तरी रागांच्या छटा त्याच्यामध्ये दिसतात. एक असा स्वतंत्र राग आपल्याला दिसू शकत नाही, कोणत्या तरी रागांच्या छटा त्याच्यामध्ये दिसल्या कारणाने त्याला छायालग राग असं म्हणतात. तर संकीर्ण राग किंवा मिश्र राग त्याला काय म्हणणार की एकापेक्षा अधिक रागांच्या मिश्रणाने तयार झालेले राग म्हणजे संकीर्ण किंवा ज्याला मिश्र राग म्हणतात. जसं की हे अर्थात खूप पुढचे राग झाले की इतक्या पुढपर्यंत आपण काही गेलेलो नाही. आपण एक शुद्ध राग किंवा साधारणपणे आपल्या सिलेबसमध्ये छायालग राग आहेत. मिश्र रागांमध्ये खूप सगळ्या रागांचं मिश्रण असतं, एक 4-5 रागांचं, 2-3 रागांचं मिश्रण
त्याच्यामध्ये असतं आणि मग एक राग तयार केला जातो. जसं की आहे बरवा किंवा खट. बरवामध्ये काफी, सिंधुरा, देसी या तिन्हीचं मिश्रण आहे. खटमध्ये 6 रागांचं मिश्रण आहे. देवगंधार, नायकी, सुहा, सारंग, देसी आणि गांधारी. इवन भटियारमध्ये सुद्धा 3-4 रागांचे स्वरसमुदाय एकत्र केले गेलेले आहेत आणि त्या पद्धतीने तो राग तयार केला गेलेला आहे. अर्थातच हे राग शिकायला खूप अवघड आहेत, कारण त्याआधी या बेसिक रागांचा अभ्यास करणं, या बेसिक रागांचा अभ्यास केल्याशिवाय पुढचे आपल्याला ते राग शिकणं अवघड जातं. त्यामुळे ह्या बेसिक रागांचा अभ्यास आपण सगळ्यात आधी करायचा आहे. त्यानंतर आपण मिश्र रागांचा अभ्यास किंवा संकीर्ण रागांचा अभ्यास करू शकतो. अर्थातच जोड राग म्हणजे काय की 2 राग जे आहेत ते एकत्रितरित्या गायले जातात. की आरोह्यात एखादा घेतलाय, आरोहात एखाद्या रागाचा स्वरसमुदाय घेतलाय आणि अवरोह दुसऱ्या रागाचा घेतलाय, किंवा व्हाईस वर्सा पण आपण करू शकतो उलटं. तर अशा पद्धतीने जे राग गायले जातात त्यांना जोड राग असं म्हणतात. जसं भैरव बहार आहे, किंवा असे काही ज्याच्यामध्ये 2 रागांचे मिश्रण आपण करून तो गायला जातो. तर त्याला म्हणतात जोड राग. तर आपण कोणत्या कोणत्या कन्सेप्ट बघितल्या? एक शुद्ध राग, संकीर्ण राग किंवा मिश्र राग, छायालग राग, आणि पुढची कन्सेप्ट जी आहे ती जोड राग. अर्थातच हायर लेवलला ते राग शिकवलं, कारण अत्यंत कठीण आहेत ते म्हणण्याकरता, कारण 2 राग आपल्याला एकाच वेळेस प्रेझेंट करायचे असतात त्यांचं एकत्रीकरण करून. तर जोड राग आणि मिश्र राग अर्थातच शिकायला अवघड आहेत. तर सगळ्यात आधी आपण शुद्ध राग, छायालग रागांचा जास्तीत जास्त अभ्यास हा व्यवस्थित केला पाहिजे. त्याच्यानंतर जी कन्सेप्ट आहे ती जनक राग आणि जन्य राग. आता जनक म्हणजे काय? जनक म्हणजे पिता. थाट सांगताना ती कन्सेप्ट कदाचित तुम्हाला फर्स्ट इयरला माहिती झाली असेल. 10 थाट तुम्हाला माहिती आहेत. जनक राग आणि जन्य राग. जनक म्हणजे मूळ किंवा पिता, की जो जन्म देतो त्याला असं जनक असे म्हणतात. आणि जन्य म्हणजे त्यापासनं निर्माण झालेले जे राग आहेत त्याला जन्य राग असं म्हणतात. जसं की भैरव आहे, हा मूळ आहे, मूळ थाट आहे किंवा मूळ राग आहे. त्या भैरवचे वेगवेगळे प्रकार निर्माण झालेले आहेत. किंवा बिलावल आहे, त्या बिलावलमधनं बिलावलचे वेगवेगळे प्रकार निर्माण झालेले आहेत. तर अशा पद्धतीने मूळ जो राग आहे त्याला जनक राग असं म्हणतात, आणि त्याच्यापासून जे राग आपल्याला निर्माण झालेले आहेत त्यांना जन्य राग असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात आपल्याला जन्य राग शिकायचे असतील किंवा त्याचे प्रकार शिकायचे असतील तर आपल्याला मूळ रागाचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटची कन्सेप्ट आहे ती म्हणजे आश्रय राग. आता आश्रय राग म्हणजे काय? की आश्रय राग सगळ्यात आधी राग, ॲक्च्युली थाट ही कन्सेप्ट नंतर आली. सगळ्यात आधी रागांचा उगम झाला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरनं ते राग वर्गीकरण करण्यासाठी, ते राग प्रॉपरली त्यांचं काय म्हणतात त्याला, अर्थातच वर्गीकरण करण्यासाठी आपल्याला काय थाटाची गरज पडली. त्यामुळेच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये 10 थाटांमध्ये त्यांचं वर्गीकरण केलं गेलेलं आहे. अर्थात त्याला काही त्याच्यातनं काही दोष नंतर निर्माण झाले किंवा काही ॲडव्हान्स राग जे निर्माण झाले ते कुठल्याही थाटामध्ये बसत नाहीत. पण सुरुवातीला जे आपण शिकतो किंवा सुरुवातीला जे रागज्ञान जे आपल्याला झालं आहे त्याप्रमाणे आपल्याला त्या 10 थाटांमध्ये आपण ते वर्गीकरण सुरुवातीच्या रागांचं करू शकतो. तर त्याला काय म्हणतात की जसं भैरव आहे की भैरवचं एक अंग, त्याच्यावरनं भैरव थाट, किंवा खमाटचं एक अंग त्याच्यावरनं खमाश थाट, अशा पद्धतीने ते 10 अंग किंवा ते 10 थाट भातखंडेंनी काढले आणि त्या 10 थाटांमध्ये ह्या सगळ्या रागांचं वर्गीकरण करून ठेवलं, जेणेकरून आपल्याला ते राग शिकायला, ओळखायला जास्त सोपे पडतील किंवा त्याचं विभाजन करणं सुद्धा जास्त सोपं पडेल. ह्यांनी असं म्हटलं इथे कि रागों को 10 भागों में विभाजित कर दिया गया, जिन्हें थाट की संज्ञा दी गई है. इन थाटों का नाम अलग अलग रखने के लिए हमारे शास्त्रकारों ने यह सोचा
कि प्रत्येक थाट से उत्पन्न माने गए सबसे अधिक प्रसिद्ध राग का नाम उसके थाट को दे दिया जाए, और उन्हें लोगों ने ऐसा ही किया। अतः आश्रय राग वे राग है जिनके आधार पर थाटों का नामकरण हुआ है। ऐसे 10 थाट माने गए हैं, अतः 10 आश्रय राग भी है। म्हणजेच मूळ असे काही 10 राग त्यांनी काढले, त्या 10 रागांवरनं 10 थाट, त्याच रागांची नावं त्या 10 थाटांना दिली गेली। असे भातखंडेंनी 10 थाट काढले किंवा 10 प्रमुख राग मानले गेले की ज्या प्रमुख रागांमध्ये या सगळ्या बाकीच्या रागांचं वर्गीकरण आपण अधिक जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतो। तर हे त्याला म्हणतात आश्रय राग। अर्थातच आश्रय राग समजायला सोपे आहेत, रागाचं नाव आणि थाटाचं नाव एकच असतं, त्याला आश्रय राग असे म्हणतात। तर या सगळ्या कन्सेप्ट खूप तुम्हाला कदाचित 2-2 मार्काला विचारल्या जाऊ शकतात। परत मागच्याही व्हिडिओत मी सांगितलं, याही व्हिडिओत सांगते, प्रत्येक वेळेला डेफिनेशन देताना किंवा व्याख्या किंवा संकल्पना सांगताना त्या त्या रागाची उदाहरणं द्या। जसं शुद्ध राग, मिश्र राग कोणते कोणते आहेत, निदान 2 उदाहरणं तरी देणं तुम्ही अपेक्षित आहे। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ती 2-2 उदाहरणं तरी तुम्ही द्या। तर अशा पद्धतीने आपण कन्सेप्ट बघितली, राग, रागाचं वर्गीकरण किंवा शुद्ध राग, मिश्र राग, जोड राग वगैरे काय। आता रागाशी रिलेटेड थोडी कन्सेप्ट आहे म्हणून मी ती याच व्हिडिओमध्ये टाकती आहे, जेणेकरून तुम्हाला शिकायला सोपं पडेल की पूर्वांग उत्तरांग किंवा पूर्वांगवादी उत्तरांगवादी याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट आहेत। कारण राग वर्गीकरणाचाच संबंध आला म्हणून मी त्याच्यातच पुढे तुम्हाला ही कन्सेप्ट सांगतेय की पूर्वांग म्हणजे काय, उत्तरांग म्हणजे काय, आणि त्याच्यावरनं त्या रागांचं वर्गीकरण केलं गेलेलं आहे। आता सप्तक हे 7 स्वरांचं आहे। सारेगम पधनिसा वरचा 7 त्याच्यामध्ये इन्क्लूड केला तर 8 स्वरांचं सप्तक होतं। आणि पूर्वांगात किंवा पूर्व भागात सारेगम हे 4 स्वर येतात आणि उत्तरांगामध्ये पधनिसा हे 4 स्वर येतात। तर सप्तकाच्या पूर्व भागाला पूर्वांग असं म्हणतात, तर सप्तकाच्या उत्तर भागाला उत्तरांग असं म्हणतात। तर म आणि प हे दोन्ही भागामध्ये अर्थातच घेतले जातात। तर म्हणजे पूर्वांग असा होईल सारेगम प आणि उत्तरांगामध्ये म प ध नि सा हे स्वर समुदाय घेतले जातात। त्याचप्रमाणे जसे सप्तकाचे भाग केले गेलेले आहेत तसेच दिवसाच्या 24 तासाचे सुद्धा भाग केले गेलेले आहेत। दिवसाच्या 12 वाजेपासून ते रात्रीच्या 12 वाजेपर्यंतच्या भागाला प्रथम भाग म्हणतात आणि रात्री 12 वाजलेपासून ते सकाळी 12 वाजेपर्यंतच्या भागाला दुसरा भाग म्हणतात। म्हणजे पूर्व आणि उत्तर अशा दोन्ही कन्सेप्ट्स त्या आहेत, दिवस आणि रात्र। तर ज्या रागाचा वादी स्वराची कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे, फर्स्ट इयरला तुम्ही सगळे शिकलेले आहात। वादी स्वर म्हणजे काय? वादी स्वर म्हणजे रागातला प्रमुख स्वर मानला जातो। वादी संवादी माहिती नसतील तर आपल्याला तो राग प्रेझेंट करता येत नाही। सो त्या रागाची वादी संवादी माहिती असणं खूप गरजेचं आहे। सो रागाचा वादी स्वर जर सप्तकाच्या पूर्वांगामध्ये असेल म्हणजेच अर्थातच सारेगम प पैकी असेल तर त्या रागाचा वादी स्वर हा नियमानुसार उत्तरांगात असतो। म्हणजे याचाच अर्थ काय की दोन्हीही एकाच वेळेला एकाच भागामध्ये येत नाही। म्हणजे जर पूर्वांगामध्ये वादी स्वर असेल तर उत्तरांगामध्ये संवादी स्वर असतो आणि उत्तरांगामध्ये जर वादी स्वर असेल तर पूर्वांगामध्ये संवादी स्वर असतो। ओके, सो भिंपलास, मालकंस, बागेश्री याचा वादी स्वर मध्यम आहे, अर्थातच त्याच्यामुळे या रागाचे वादी स्वर पूर्वांगामध्ये आहेत। आणि अर्थातच उत्तरांगामध्ये ज्याचे वादी स्वर येतात जसं दैवत आहे, भैरव आहे किंवा तोडी आहे, हे जे राग आहेत ते उत्तर राग मानले जातात आणि मी आधी जे सांगितलेले आहेत ते पूर्व राग मानले जातात। आता त्याचप्रमाणे ज्या रागाचा वादी स्वर मी अर्थातच सांगितलं की पूर्वांगात असेल तर त्याला पूर्वांगवादी राग असं म्हणतात आणि ज्या रागाचा वादी स्वर हा उत्तरांगामध्ये असेल त्याला उत्तरांगवादी असे म्हणतात। तर हे या दोन्ही कन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्या की पूर्वांग म्हणजे काय, उत्तरांग म्हणजे काय, पूर्व राग म्हणजे काय, उत्तर राग म्हणजे काय। पूर्व राग म्हणजे अर्थातच दुपारी 12 पासून ते रात्री 12 पर्यंत जे राग गायले जातात ते पूर्व राग, आणि रात्री 12 वाजेपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत जे राग गायले जातात त्याला उत्तरांग असे म्हणतात। आणि अर्थातच वादी संवादीप्रमाणे पण त्याचं विभाजन केलंय। वादी स्वर पूर्वांगात असेल तर पूर्वांगवादी,
वादी स्वर जर उत्तरांगामध्ये असेल तर उत्तरांगवादी राग. तर अशा पद्धतीने या सगळ्या 2-2 मार्काला येणाऱ्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्ही व्यवस्थित करून ठेवा, त्याचा अभ्यास करा आणि तो अभ्यास करून मला कळवा. धन्यवाद.